मुंबईत महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याची चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट आज स्थापन करणार। गटनेतेपदासाठी यामिनी जाधव, कृष्णा विश्वासराव आणि अमेय घोलेंच्या नावाची चर्चा। गट स्थापन केल्यास नगरसेवक फुटीची भीती टळणार। शिवसेनेचे नगरसेवक 2 दिवसांपासून ताज लँडसेंड हॉटेलमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेना सक्रिय। शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न। पुढचे 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कोणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। ठाणे महापालिकेमध्ये भाजपने 2 वर्षांसाठी मागितलं महापौरपद। भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। महापालिकेमध्ये महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनावणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा। शिंदेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र। कुर्ल्यात दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला। पेवर ब्लॉक, धारदार शस्त्र, पट्ट्यानं मारहाण। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। मी केंद्रीय मंत्री तर फडणवीस मुख्यमंत्री। हा विदर्भासाठी सुवर्णकाळ, त्यामुळे विदर्भातील प्रत्येक समस्या सोडवल्या जात आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। जोवर भारताची वाटचाल धर्माच्या मार्गावरनं होत राहील तोपर्यंत भारत विश्वगुरू असेल। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। धर्माचे सारथ्य असलेल्या मार्गावरून चाललो तरच सुरक्षित प्रवास शक्य, भागवतांचं विधान। बिहार सरकार मुंबईत बिहार भवन बांधणार। 30 मजली अत्याधुनिक भवनासाठी 314.20 कोटी रुपयांचा खर्च येणार। बिहारातील प्रवासी आणि रुग्णांना फायदा होणार। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखलं। मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाची कारवाई। लुकआउट नोटीस अद्याप रद्द न झाल्यानं इमिग्रेशन विभागानं रोखलं। मेट्रोच्या कामामुळे मुंबईत 44 तास पाणीबाणी। मेट्रो 7अ साठी अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वगळला, तर काटकसरीनं पाणी वाचवण्याचं आवाहन। आज आणि उद्या कोल्हापुरातील पाणी पुरवठा विस्कळीत। पाईपलाईनच्या कामासाठी काळम्मावाडी योजनेतनं होणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन। संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी। फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरती बैलगाडी आणि दुचाक्या आणून गोंधळ। हुल्लडबाज तरुणांवर कठोर कारवाईची मागणी। मालेगाव मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी। 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी।